तुकोर जेणे रचिले हे आवार जनार्दन एकनाथ हंबरिला भागवत तुका झाला से कैस भजन करा सावकाश बहिणी मने फडकती ध्वजा निरूपण केले उदा विठ्ठल समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे हे पांडुरंगाकारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जयांचे केल्या स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्यमूर्ती श्री संत तुकाराम महाराज यांच्या एकनिष्ठ शिष्या श्री संत बहिणाबाई महाराज शिवरकर यांचा वारकरी संप्रदायाला वास्तु स्वरूपाने कल्पिताना वारकरी संप्रदायाच्या निरनिराळ्या आयामाचा परिचय करून देणारा थोडक्यात वारकरी संप्रदायाचा टाउन प्लॅनिंग सांगणारा हा अभंग आहे विठ्ठल या आजींचा आज 10वाचा दिवस आहे. या परिवारातून जाऊन त्यांना आज 10 दिवस झाले आणि त्यांच्या 10व्याच्या निमित्ताने आज आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं मुली हा असा खूप मोठा परिवार आहे. त्यांचा मुलगा श्री विश्वनाथ शांताराम भुईर ज्यांच्या मार्फत ही माझ्याकडे सेवा आली ते विश्वनाथ काका त्यांच्या मार्फतच ही माझ्याकडे सेवा आली. माऊलींच्याच कृपेने योगाने त्यांची आणि माझ्या वडिलांची भेट झाली आणि त्यांच्या मार्फतच ही सेवा माझ्याकडे आली. त्यांची मुलगी संगीता सुरेश केने, नातू रोहनता विश्वनाथ भुईर, नात प्रेषिता मुकेश भुईर, विजय जनार्दन भुईर, पुतण्या पवन मोतीराम भुईर, केतन प्रल्हाद चौधरी नातू, परिधी पवन भुईर नात, मुकेश शांताराम भुईर मुलगा, मोतीराम शंकर भुईर दीर, भाग्येश मुकेश भुईर नातू, मनस्वी विश्वनाथ भुईर नात, सचिन जनार्दन भुईर पुतण्या, वैभव गजानन भुईर नातू, निव्यांक पवन भुईर नातू, तस्मय वैभव भुईर नातू. या सर्वांची मी मनापासून आभार
घोडके यांचेही मी मनापासून आभार मानते व ज्यांच्यामुळे मी आज इथे बोलते ते माईक सिस्टीमवाले काका त्यांचेही मी मनापासून आभार मानते व खास माझ्या कीर्तनासाठी सापडगावहून आलेले कडव काका नंदमळगे काका आता सापडगावहून आणखी 2-3 जण आलेले पण मला त्यांची नावं माहीत नाहीये यांचेही मी खूप मनापासून आभार मानते विठ्ठल इथे जमलेलो आहोत. कसं आहे या संसारामध्ये ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चितच आहे. हे ठरलेलंच आहे. जावं तर प्रत्येकालाच लागणार आहे. अरे मौत से किसी की क्या रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. एका स्मशानभूमीमध्ये इतकं गोड वाक्य लिहिलेलं होतं की अरे मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया यहाँ आते आते. अरे मंजिल तो तेरी यही थी वक्त गुजर गया यहाँ आते आते. क्या मिला तुझे इस दुनिया से, अपनों ने ही जला डाला तुझे जाते जाते. हे मानवी जीवन जगत असताना जेव्हा तुम्ही आम्ही जन्माला आलो तेव्हा आपण रडत असतो आणि आपल्या येण्याने सगळा परिवार हसत असतो, सगळा परिवार आनंदित असतो. पैदा हुए हम रोए ये जग हसे. संत कबीर महाराज म्हणतात की ऐसी करनी कर चले हम हसे और ये जग रोए. हे जीवन जगत असताना इतकं दिव्य जीवन जगा की आपण जाताना आपण हसावं आणि या समाजाने आपल्यासाठी रडावं. नाहीतर कोणी असं नाही म्हणलं पाहिजे की बरं झालं हा गेला किंवा हा जायलाच पाहिजे होता. कारण जरी शरीर रूपाने आपण इथे नसलो तरी उत्तमची कीर्ती उरे मागे. उत्तमची कीर्ती उरे मागे, उत्तमची कीर्ती उरे मागे, उत्तमची कीर्ती उरे मागे, उत्तमची कीर्ती. इति गुरु नाही गिरते कमर जीवकी, गिरते कमर जीवकी. गिरते कमर जीवकी, गिरते उत्तमची उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची कीर्ती उरे मागे. कीर्ती रूपाने आपल्याला या विश्वामध्ये राहायचं आहे आणि म्हणूनच परिवारातील एखाद्या व्यक्ती गेल्यावर नीट आहे का हा खूप महत्त्वाचं चिंतन मी आज तुम्हाला सांगणार आहे. मानवी जीवन जगत असताना व्यक्ती जेव्हा नोकरीतून निवृत्त होतो, सेवेतून निवृत्त होतो तेव्हा आपण त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करतो. एखादा शिक्षक असेल, एखादा कंडक्टर असेल, ते सेवानिवृत्त झाले की आपण त्यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करतो. आणि विद्यार्थी जसे विद्यार्थ्यांनी 10वीचं शिक्षण परिपूर्ण केलं की पाठीमागचे विद्यार्थी त्यांना निरोप देण्यासाठी निरोप समारंभाचा कार्यक्रम करतात. व्यक्ती सेवेतून किंवा नोकरीतून निवृत्त झाला की आपण त्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम करतो. आणि विद्यार्थी 10वीतून 11वीला जातात तेव्हा आपण त्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम करतो. तर ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य आपल्यासाठी समर्पित केलं त्या आईवडिलांसाठी एक समारंभाचा कार्यक्रम असायला हवा. आणि तो समारंभाचा कार्यक्रम कसायला हवा ना, तर हे या भुईर कुटुंबाकडून शिकावं. याचा आदर्श या भुईर कुटुंबाकडून घ्यावा. किती गोड नियोजन केले यांनी. एकदा याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अतिशय गोड नियोजन केले यांनी. विठ्ठल शेवटचा दिवस गोड व्हावा. व्यक्ती गेल्यानंतर 10 दिवसांनी त्याचा दशक्रिया विधी केला जातो. आता हा का केला जातो हे सगळ्यांनाच माहिती आहे असं बरं नाही. आपण केला कारण आपल्या पूर्वजांनी केला म्हणून. आज आपण करतो, आपली पुढची पिढी करणार. पण हे का केलं जातं हे सगळ्यांना ज्ञात आहे असं नाही. तर हा दशक्रिया विधी केला जातो त्याचं कारण असं आहे की एरवी मनुष्य किती जरी कावळ्याचा राग करत असला तरीही काकस्पर्शाचा मात्र दशक्रिया विधीच्या दिवशी त्याला वाट पाहावीच लागते. शास्त्र असं सांगतं
पुरुषांना आणि महिला गेली असेल तर 13 महिलांना माती भगिनींना आपण जीव घालतो का नाही? अहो बोला मग मला काय माझं नेटवर्क तुमच्यापर्यंत पोहोचते का नाही? घालतो का नाही? घालतो ना? घालतो. तर हा जो यमपुरीचा प्रवास आहे हा 365 दिवसांचा म्हणजेच एका वर्षाचा आहे. तर त्या गेलेल्या जीवात्म्याला ते 1 वर्ष भोजन मिळावं म्हणून आपण 13 जणांना जीव घालतो. आता तुम्ही म्हणाल की 365 दिवसांमध्ये 12 महिने असतात मग आपण 13 जणांना काय जीव घालतो? तर त्याचं कारण असं आहे की एखादा अधिक महिना आला त्या अधिक महिन्यामध्ये त्या गेलेल्या जीवात्म्याला उपाशी राहावं लागू नये म्हणून आपण हा एक व्यक्ती अधिक जीव घालतो. विठाला आजींचं खरंच पुण्य म्हणावं लागल. आजींचं खरंच भाग्य आहे की त्यांचे हे सगळे विविध कर्म या अधिक मासामध्ये होत आहे. अधिक मासामध्ये केलेले पुण्य कर्म आणि केलेलं चांगलं कर्म याचे हे पुण्य हे अधिक दुप्पट होत असते. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आईवडिलांचा आदर करणं ही संस्कृती आहे आणि ही संस्कृती कशी आपल्या महाराष्ट्रात भारतात पाळली जाते हे या कार्यक्रमातून आपल्याला नक्कीच समजून येते. विठाला तिथे कीर्तन ऐकायला आलेल्या सर्व मायबापांना विनंती करते की तुमच्यातीलच कोणाची तरी मुलगी समजून कीर्तन ऐका. ऐका ना महिला मंडळ? लाडक्या बहिणी ऐका ना? तर मग आता ऐका. ज्यांना एक मुलगी आहे त्यांनी मला त्यांची दुसरी मुलगी समजा. ज्यांना 2 मुली आहेत त्यांनी मला त्यांची तिसरी मुलगी समजा. ज्यांना 3 मुली आहेत त्यांनी मला त्यांची चौथी मुलगी समजा. आणि ज्यांना मुलगीच नाही त्यांनी मला कधी द्या. विठाला आजचे हे कीर्तन ऐकायचे नव्हे तर फक्त कौतुक म्हणून बघायचे आहे. कारण आजचे हे कीर्तन आयोजकांनी फक्त कीर्तन म्हणून नाही तर कौतुक म्हणून ठेवलेलं आहे. कारण मी फार छोटी आहे. नाहीतर कीर्तनकाराकडं 2-3 गोष्टी असल्याशिवाय लोक त्याला कीर्तनकारच म्हणत नाही. आता कोणत्या 2-3 गोष्टी? एक तर कीर्तनकाराकडे पाहिजे बॉडी, दुसरी त्याच्याकडे पाहिजे गाडी आणि तिसरी त्याने केलेली पाहिजे. आता नीट निरीक्षण करा बरं का. निरीक्षण करायला तुम्हाला 2 मिनिटं देते. यातली एक तरी गोष्ट आहे का माझ्याकडे? बॉडी माझ्याकडे नाही. माझं वजनच 20 किलो आहे आणि चपला घातल्यावर 20.5 किलो म्हणजे बॉडी माझ्याकडे नाही. दुसरी गाडी ही माझ्याकडे नाही कारण गाडी मला चालवताच येत नाही म्हणून गाडी ही माझ्याकडे नाही. आणि तिसरी गाडीचा तरी विषयच येत नाही कारण मी तर मुलगीच आहे. चला तरी सुद्धा मला इथे आयोजकांनी सेवेची संधी दिली त्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार मानते व सर्वांच्या आशीर्वादाने कीर्तन सेवा करण्याचा प्रयत्न करते. विठाला आपण भाग्यवान माणसं आहात कारण आपल्या अंतःकरणात देवाविषयी आणि आमच्या वारकरी संप्रदायाविषयी कृतज्ञता भाव आहे ना म्हणूनच आमचा नाम सप्ताह अद्यावत चालू आहे. आपण भाग्यवान माणसं आहात कारण हा कॅम्प्युटरचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, फेसबुक व्हॉट्सअपचा जमाना आहे. एवढ्या धकाधकीच्या काळामध्ये सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये देवाविषयी, धर्माविषयी आणि आमच्या वारकरी संप्रदायाविषयी कृतज्ञता भाव आहे ना म्हणूनच आमचा नाम सप्ताह अद्यावत बंद नाही. प्रेम आहे आमच्या संप्रदायावरती, देवावरती. आपण भाग्यवान माणसं आहात. मी तर म्हणेन तुम्हीच काय पाहिलं तर या देशातील सगळेच माणसे भाग्यवान आहेत कारण ज्या देशामध्ये आपण जन्माला आले ना तो भारतासारखा पावन पवित्र देश आहे, संस्कृती प्रधान देश आहे. सुभाषितकारांनी वर्णन केले भरतखंडे नरदेह प्राप्ती हे परम भाग्याची संपत्ती. या देशामध्ये आपण जन्माला आलो ना हे खऱ्या अर्थाने आपले भाग्य आहे, खऱ्या अर्थाने आपली भाग्याची संपत्ती आहे. भाग्याची
जेथे हरिदेवा आता ह्या गायनासाठी या वादनासाठी टाळ्या वाजवा असं सांगावं लागणार आहे का मला? किती छान महाराजांनी ताल झडले आणि किती छान वादन केले महाराजांनी. पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरिदास जन्मभूमी. या देशामध्ये आपण जन्माला आलो ना, हे खऱ्या अर्थाने आपले भाग्य आहे. सुभाषितकारांनी या देशाचं वर्णन केले. साधू संतांचा, ऋषी मुनींचा, माझ्या शूरवीर जवानांचा देश म्हणजे माझा भारत देश आहे. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, वह भारत देश है मेरा, वह भारत देश है मेरा. हे या देशाचं वर्णन आहे. तुमचा आमचा देश सामान्य नाही, पण या देशात राहूनही या देशाचं आपल्याला महत्त्व कळत नाही ना, हे आपलं दुर्दैव आहे. सामान्य नाही आपला देश. जगाच्या तुलनेत जर आपण आपल्या देशाचा विचार केला, जगाच्या तुलनेत जर आपण आपल्या देशाचं महत्त्व पाहिलं, तर सांगून जाईल 4 गोष्टी. जगाच्या संबंधात जपान हे जगाचं शास्त्रकर आहे, चीन हे जगाचं सैन्यकर आहे, फ्रान्स हे जगाचा फॅशन शो आहे, पाकिस्तान हे जगाची कुरकुरी म्हणजे दहशतवाद आहे. तसा माझा भारत देश म्हणजे या जगाचा देवघर आहे, या जगाचा देवघर आहे. आणि या देवघरात राहणारे आपण माणसं आहोत ना, म्हणून भाग्यवान आहोत आपण. अशा भारतासारख्या देशामध्ये आपण जन्माला आलोय, हे खऱ्या अर्थाने आपले भाग्य आहे. पण हे झालं भारताच्या संबंधाने. ज्या महाराष्ट्राच्या मातीत आपण राहतोय ना, ती माती ही काही सामान्य नाही. संत नाथ महाराज, संत चोखामेळा, संत निवृत्तीनाथ, श्री संत ज्ञानदेव, श्री संत तुकाराम महाराज, हे सगळे महान संत मंडळी याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अवतराला आली. याचं कारण काय? तर ही भूमी अतिशय पवित्र आहे, दिव्य आहे. कारण महाराष्ट्र हे संतांची भूमी आहे, देवदेवतांची भूमी आहे. आणि याच संतांनी आपल्या धर्माची अस्मिता जिवंत ठेवली आहे. संस्कृती, परंपरा, देवाधर्म विशिष्ट आस्था आजही जिवंत आहे ना, या संतांमुळेच. आणि या संतांचं रक्षण करणारा माझा महान राजा छत्रपती शिवाजी महाराज देखील याच महाराष्ट्रामध्ये जन्माला आले होते. मी म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज देव होते, मी म्हणत नाही की छत्रपती शिवाजी महाराज देव होते, पण एक सांगू, छत्रपती शिवाजी महाराज होते ना, म्हणून मंदिरामध्ये देव होते, म्हणून मंदिरामध्ये देव होते. कारण माझा राजा नव्हता कुठल्या जातीचा, माझा राजा नव्हता कुठल्या धर्माचा, माझा राजा होता फक्त तो हिंदुस्थानच्या मातीचा, हिंदुस्थानच्या मातीचा. म्हणून तर बघा ना, एखाद्याच्या घरी फर्निचर असेल, एखाद्याच्या घरी फर्निचर नसेल, एखाद्याच्या घरी टीव्ही असेल, एखाद्याच्या घरी टीव्ही नसेल, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये असं एक काही नसेल की ज्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवरायांचा फोटो नसेल, की ज्या घरामध्ये माझ्या छत्रपती शिवरायांचा फोटो नसेल. आज तुम्हा सर्वांना मी एकच विनंती करते, शिवराय दुसरे मनात ठेवू नका, शिवराय दुसरे घरात ठेवू नका. तर शिवरायांचे विचार आचरण करना, महापुरुषांचे विचार आचरण करना, ही आजच्या काळाची खरी गरज आहे. चला तर मग सर्वांनी मिळून एकदा मोठ्याने जयघोष करूया. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की. आवाज आणखी मोठा यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज की. आता सर्वांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवा. खूप छान जयघोष केला.
संप्रदायाचा. कारण आपल्याकडे अभंग कोणाचा आहे हे ओळखण्याची शेवटच्या चरणात एक संधी असते. तुकारामाने म्हटलं की अभंग कोणाचा? नामामाने म्हटलं की प्रेक्षकाकडून आवाज द्यायला पाहिजे. तुकारामाने म्हटलं की अभंग कोणाचा? आता जर तुम्ही आवाज नाही दिला तर डायरेक्ट दोनदा कीर्तन सुटणार. तुकारामाने म्हटलं की अभंग कोणाचा? नामामाने म्हटलं की त्या संतांचं नाव असतं. पण आता सध्याच्या भेसळीकरणाच्या भजनामध्ये असे काही नवीन नवीन अभंग अपडेट झाले, कुठून आणले काय माहिती. एके ठिकाणी कीर्तनाला गेले होते आणि कीर्तन झाल्यावर जागर चालू होता आणि त्या जागरामध्ये असा एक अभंग म्हटला. मला नेमका प्रश्न पडला, हा अभंग कोणाचा असेल? कारण आपल्याला काही सगळ्या संत वाङ्मयाची अवलोकन नाही. मग मी शेवटचे चरण ऐकण्याकरता आतुर झाले आणि शेवटी त्या गायकाने शेवटचे चरण म्हटलं आणि शेवटचे चरण होतं, एका जनार्दने म्हणे मुक्ताबाई, दासी जणी लागे पायी. आता अभंग कोणाचा कोणाला कळेना विठाला. असो, पण आता अभंग जो आहे आपल्या डोक्यात जरी तुकाराम महाराज असले तरी हा अभंग तुकाराम महाराजांच्या एकनिष्ठ शिष्या श्री संत बहिणाबाई महाराज शिवकर यांचा आहे. आता इथे बरं गपले होते बऱ्याच जणांची. कवयित्री बहिणाबाई चौधरी वेगळा बरं आणि संत मालिकेतील संत बहिणाबाई शिवकर या वेगळ्या. एके ठिकाणी त्या कीर्तनकारांना प्रमाण दिलं, मन वडाय उभ्या पिकटलं ढोरं, किती हकले फिरले येते पिकावर. मी म्हटलं महाराज हे आपल्या वारकरी संतांचं नाहीये. ते म्हटले महाराज हे बहिणाबाईंचं आहे. मग मी म्हटलं आधी कोणत्या बहिणाबाईंचं आहे ते तपासा. हे कवयित्री बहिणाबाईंचं आहे ज्या की खानदेशातील आहेत आणि संत बहिणाबाईंचं स्थान संत मांडियाळीमध्ये एकमेव द्वितीय आहे. संत बहिणाबाई आपल्याला वारकरी संप्रदायाचा परिचय करून देतात. बघा, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण गेलो तर प्रत्येक क्षेत्राचे काही निकष असतात. त्या क्षेत्रामध्ये गेल्यावर काय आवश्यक आहे. जसं परमार्थात वारकरी संप्रदायात काय आवश्यक आहे तर वारकरी संप्रदाय हा भावनाप्रधान संप्रदाय आहे. आम्हा भाविकांची जाती एकविध जे श्रीपती. या संप्रदायामध्ये तुम्ही ज्ञानी किती आहात याला अर्थ नाही तर तुम्ही भाविक किती आहात याला अर्थ आहे. कोणत्याही वस्तूविषयी भावना निर्माण होण्याकरता त्या वस्तूचा, त्या देवतेचा, त्या संतांचा परिचय होणं महत्त्वाचं असतं. कारण भावना ही परिचयाने निर्माण होते. परिचयाशिवाय भावना निर्माण होत नाही. कुठल्याही देवतेचा, संतांचा, कुठल्याही वस्तूचा परिचय करायचा असेल तर त्यासाठी त्या गोष्टीचं सांगणं, त्या गोष्टीबद्दल सांगणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बरं चला मी तुम्हाला एक उदाहरण देते. मी प्रत्येक कीर्तनात सांगते हे. मला सांगा तुमच्याकडे गोधडी असते. गोधडी काय म्हणतात गोधडीला? गोधडी. आता भागाभागामध्ये याला पर्याय शब्द आहेत. कुठ्याला वाकड म्हणतात, कुठ्याला दमकोंडी म्हणतात. मावळ भागात त्याला दमकोंडी म्हणतात आणि तिकडच्या गोधड्या खरंच दमकोंड्या असतात. एक टाकली की दमच कोणतं म्हणतात. आता ती वाकड गोधडी, गोधडी म्हणजे काय तर आपल्या घरातले फाटके कपडे गुंतवण्याची सोय म्हणजे वाकड. त्या वाकडीला काय किंमत आहे हो? आणि त्यातल्या त्यात फाटके वाकडीला काय किंमत आहे? पण तुम्ही पुण्यामध्ये या. पुण्यामध्ये राजा केळकर वस्तू संग्रहालय आहे आणि त्या राजा केळकर वस्तू संग्रहालयामध्ये एक फाटकी गोधडी काचात मडवून ठेवलेली आहे आणि ती गोधडी पाहायला 50 रुपये तिकीट आहे. किती रुपये तिकीट? 50 रुपये. आणि काय पाहिला? आता तुम्ही म्हणाल गोधडी पाहिला त्यात काय विशेष आहे? पण जेव्हा आतमध्ये जाऊन आपण ती गोधडी पाहतो तेव्हा ती त्या गोधडीची किंमत नसते तर ती त्या गोधडीच्या खाली एक वाक केलेली आहे. ही सरळ गोधडी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची आहे म्हणून तिला 50 रुपये तिकीट आहे हे ध्यानात ठेवा. म्हणजे कुठल्याही वस्तूविषयी झालेला परिचय हे भावनेचं मूळ स्रोत असतं, मुख्य कारण असतं. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाचा परिचय होणं अत्यंत गरजेचं आहे. वारकरी संप्रदायाची व्यापकता फार मोठी आहे. ते काही एका दिवसाचं किंवा तासाभर तासाचं काम नाही. परंतु बहिणाबाई महाराजांनी एवढ्या मोठ्या संप्रदायाचा विस्तार अगदी सूक्ष्म
देवाला आणि स्वतःहून येतात ते संत, कारण संत हे स्वतःहून येतात आणि यावंच लागतं ते जीवाला. मग जीवाला कशासाठी यावं लागतं? तर महाराज म्हणतात जीवाचं कर्म शिल्लक राहिलं की जीवाला यावं लागतं. केले कर्म झाले तेची भोग आले, उपजले मेले ऐसे किती. जीवाचं